नमस्कार, कशा सर्वजण. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजचा वार आहे गुरुवार आणि चला तुम्हाला आज मी दाखवते आज आठवड्याभरची भाजीपाला कसं मी स्टोर करून ठेवते आणि त्याबरोबर किती भाजीपाला आणतो तर ते सर्व तुमच्यासोबत मी आता शेअर करणार आहे. तर ब्लॉगवर कंटिन्यू होऊन राहा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आमच्या इथं गुरुवारच्या दिवशी मार्केट असतं, गुरुवारी परत रविवारच्या दिवशी, कारण की त्या दिवशी बरेच लोकांना सुट्टी असते त्यामुळे. तर मार्केट पण मोठं भरलेलं असतं आणि बाकी इथं आहे छोटे मोठे पण इथं जरा जास्त भावाने देत असतं, त्यामुळे मार्केटमधून आणल्यानं जरा बरं पडतं. तर आता मी किचन वगैरेचं आवरून घेतलेलं आहे. तर मी ह्यांना सांगितलं होतं की आठवड्याभराचीच आणा भाजी, पण त्यांनी तुम्ही बघू शकता आता किती आणलेली आहे. तुम्हाला किती दिवसाची वाटते ते तुम्ही नक्की सांगा मला कमेंट करून. तर आता मी चला काढून घेत आहे सर्व भाजी आणि काढून झाल्यावर तुम्हाला दाखवते काय काय आणलेलं आहे काय काय नाही. तोपर्यंत ब्लॉगवर कंटिन्यू राहतो मी. तर असं आहे ना, भाजी आणायचं ह्यांच्याकडेच काम असतं. भाजी परत काय थोडं मोठं काय असेल बाहेरचं ते, आणि बाकी मी फक्त दूध वगैरे कधीतरी आणते. फक्त माझं काम असतं घरात सांभाळणं, परत लेकरांना आणि घरात जे आहे ते करत बसायचं बस. बाकी ते सर्व घेऊन येत असता. तर मी भाजी काढता काढता दमली होती की बाबा इतकी भाजी आता हा किती दिवस म्हणजे चालणार आणि किती करायला लागणार मला, हा प्रश्न पडलेला. आणि अशा भाज्या घेऊन येताना जे मी कधीच म्हणजे बनवल्यासुद्धा नसता आणि कधी मी केलेल्यासुद्धा नसता, अशा एवढ्या भाज्या आणलेल्या आहे त्यांनी. 2-3 भाज्या आणलेल्या आहे. ते तुम्ही पण करत असता का नाही ते सांगा. आणि मला ना त्यातली 1-2 भाज्या आहेत ना ते खूप प्रचंड प्रमाणात आवडतात. म्हणजे जे नॉनव्हेज खात नसतील आणि त्यांच्यासाठी ते इतकी मस्त भाजी आहे ना खूपच. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर कंटिन्यू राहाल ना तर तुम्हाला मी ती रेसिपी नक्की शेअर करणार आहे. म्हणजे त्यासमोर चिकन मटन सर्व फेल आहे, इतकी टेस्टी लागते ती भाजी. त्यामुळे तुम्ही माझ्या ब्लॉगवर कंटिन्यू राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ती रेसिपी वगैरे पण बघायला भेटेल. आणि तर मयंक आरवची चालली होती बघा किती गडबड, आणि माझी एक वेगळीच चालली होती, कारण की घरातले कामंसुद्धा राहिलेले, बरोबर किचनवरचं पण आवरायचं होतं. स्वयंपाक सकाळी करून घेतलेला मी आणि त्यानंतर देवपूजा वगैरे केलेले, भांडे वगैरे होते थोडेफार घासायचे. पण म्हणलं आता हे भाजी कसं, इतकी भाजी आणली होती त्यांनी. मग मी म्हणलं काय असं आता पालेभाज्या वगैरे दाबल्या गेल्या ना तर ते खराब होऊन जातात. आणि तसंच ते काय झालं, केळी वगैरे त्यांनी त्यातच टाकली होती, केळी पपई, ते मग काय झालं दाबल्यावानी झाले होते. त्यामुळे ना काय झालं, केळी तर 2-3 खराब पण झाल्या. तर घरात इतका आवाज चालू होता ना, मयंकचा मोबाईल एकीकडे, टी व्ही एकीकडे, म्हणजे घरात इतका आवाज होता, त्यामुळे मी आवाज म्यूट करून घेतला. तर चला तुम्हाला दाखवते. पालक तर खूपच छान होती, मस्त सुकलेली होती आणि त्याबरोबर पाणी पण होतं, मस्त भेटली पालक पण. आणि त्याबरोबर पुदिना. आणि मला हे काय करता रेट पण सांगत नसता कशाचे, ते म्हणता मी घेऊन येतोय ना, तू फक्त करायचं काम कर, असं असतं आमच्या घरात. तर इथं बघू शकता मस्त असे 2 मेथीचे जोडे आणलेले आहेत आणि कांद्याची पात, पुदिना, कोथिंबीर, आणि कोथिंबीर मस्त अशी गावरून भेटलेली. आणि त्याबरोबर बघा फळांमध्ये चिक्कू, पायनॅपल, पपई, केळी. तर केळी तर आमची एका दिवसात संपून जात असते 1 डझन, कारण की आरव आणि मयंकला इतकी आवडते ना काय सांगायलाच नको. त्याचबरोबर कारलं. आणि हे बघा हे टिंडे, ही कोणती भाजी आहे ना तेच मी पहिला विचारत पडले, नंतर ना त्यांनी सांगितलं हे टिंडे म्हणून. आता ह्याची भाजी मला येत नाही, आता बघू कशी बनवायची, त्यांनाच विचारेल, कारण की त्यांनासुद्धा ना खूपच म्हणजे पहिलं यायचं, पण आता मी करायला लागले तेव्हापासून त्यांनी पण अंग काढलं. आता ते पण काय करत नसतं, पण पहिला लय करायचे ते पण. तर इथं बघू शकता टमॅटो, वालाची शेंगा, परत शिमला मिर्च, गाजर, आळूचे पानं आणले आहे, परत ते फणसाची भाजी, कांदे, बटाटे, भरपूर असं भाजीपाला आणलेला आहे.
आणि प्रश्न असा होतो ना, आपण आता समजा एवढ्या भाज्या पण असल्या किती पण आणून ठेवा तर फ्रीजमध्ये सुद्धा जास्तीत जास्त दिवस टिकत नसतं. जास्तीत जास्त 7 दिवस 8 दिवसच टिकत असतात भाज्या. बाकी कांदे बटाटे किती पण आणून ठेवा ते कसं बाहेर राहत असतं आणि ते काही खराब होत नसतं असं आहे. बाकी कोथिंबीर वगैरे ना जास्त दिवस ठेवलं ना ते खराब होऊन जात असतं. तर आता बघा माझे हे किती 8 दिवसाच्या वरी झालेली कोथिंबीर ती थोडी आता पिवळी झालेली होती. मग आता ती थोडी सडल्यावानी पण झालती. परत पुदिना सडलेला झालेला, मग ते मी सर्व फेकून देत आहे. त्याचबरोबर त्यांनी बीट वगैरे पण आणलेलं. तर बीट कसं खाल्लं जात नाही लवकर, त्यामुळे मी पराठे वगैरे करायची. पण आता हल्ली काय झालं आहे, खूपच टाईमच मॅनेज होत नाही माझं सर्व गोष्टीत. कधी काय तर काय करायचं, त्यामुळे ना ते जमलंच नाही. ते बीटसुद्धा खराब होऊन गेलं. मग आता काय नाही, ते सर्व आता जे खराब झालेलं ते सर्व काढून टाकलेलं आहे मी. आणि आता फ्रीज जरा व्यवस्थित असं पुसून घेत आहे वरच्यावरी. तसं तर फ्रीज माझं क्लीनच असतं आतून सुद्धा, कारण की आपण बघा रोजच्या रोज साफसफाई करत राहिली ना फ्रीज आपलं बिलकुल घाण होत नसतं. आता बघा माझ्या फ्रीजला 2 वर्ष झालेले आहे, तरीसुद्धा जसं आहे तसंच आहे. फक्त ते कसं आहे, घर चेंजिंग वगैरे करताना ना फ्रीजच्या वरी थोडेसे असे हे झालेले, म्हणजे दाबलं गेलं आहे. फ्रीजवर थोडेसे क्रॅश आलेले आहेत. बाकी काही नाही, खूप मस्त राहिलेलं आहे. तर सर्व गोष्टी आपल्यावर असतात, कसं ठेवायचं कसं नाही. तर इथं आता मी ह्या टोकरीमध्ये ठेवणार आहे आपलं फळं. सर्व जे आहे फळं, म्हणजे कसं वरच्यावरी राहिले ना फ्रीजमध्ये फळं कधीच ठेवायचे नाही. आणि त्यात आरव मयंक म्हणजे इतकं टेन्शन देत होते ना मला खूपच, म्हणजे काहीसुद्धा करून देत नव्हते. आणि मी जिथं बसेल ना तिथंच मयंक आरव बसणं. आणि मयंकचं बघू शकता तुम्ही मोबाईल बघायचं इतकं. त्याला ना मोबाईल नाही दिला ना तर तो गप्पच नाही बसणार असं झालेलं आहे. तर मग मी तोपर्यंत काम करते तोपर्यंत त्याला देत असते, नाहीतर मग नंतर घेऊन घेत असते मोबाईल. आता काय करणार, पोरं ना म्हणजे जेव्हा आपण कामात असून त्यावेळेस ते पण खूप फायदा उचलत असतं आपला असं आहे. तर आता मी कारले वगैरे जे आहेत ना ते पिशवीमध्येच ठेवते, जेणेकरून कसे आता भेंडी आणि कारले, आणि भेंडी काढून ठेवली ना आपण असं खोलून मोकळी करून ते काळी पडत असते फ्रीजमध्ये. त्यामुळे पिशवीत ठेवली ना तर काय फरक पडत नाही. फक्त आपल्याला काय करायचं, त्यातलं थोडंसं म्हणजे जास्त फिटिंग असं बांधून ठेवायची नाही आहे, थोडंसं हवा ये जा करायला पाहिजे तसं ठेवायचं आहे. तर त्यात मी गवार वगैरे सर्व ठेवून दिलेलं आहे, शेवगा शेंग वगैरे. आणि त्याबरोबर आता ह्यांनी बघा ह्याच्यात गाजर आणि आळूचे पानं, तर आळूचे पानं त्यांनी खूपच बारीक बारीक आणलेले. तर बघू आता ते पण बनवूया. मला तर मोठे पानं असताना ते जरा बरे वाटतं. आता ते त्यांच्या पद्धतीने आणत असतं, जसं त्यांना छान वाटतं तसं. फक्त माझं काय नाही, बनवायचं काम आहे. आणि इथं बघू शकता कांदे वगैरे. आणि ह्याच्यात मी सर्व पिशव्या कशा वरच्यावरी ठेवलेल्या आहे. आता त्यात डब्याच्या पिशव्या आहेत, कधी कधी भाजीपाल्याची पण पिशवी आहे त्यातच. आणि आज कंपनीतून येतानाच भाजी वगैरे घेऊन आले, कारण की त्यांच्या कंपनीपाशीच मार्केट असतो खूप मोठा. परत ये जा करण्यापेक्षा घरापासून ते कंपनी 7 किलोमीटर आहे यांची, त्यामुळे म्हणलं तिथूनच येताना त्यांनी घेऊन आलेले. तर आता मी मेथी वगैरे ना लगेच साफ करायला मला जमणार नाही, कारण की वेळ पण खूप झालेला, स्वयंपाक वगैरे पण करायचा राहिलेला होता माझा म्हणून. तर मी आता फक्त काय करणार आहे, जे आता मेन आहे पुदिना, परत कोथिंबीर आणि पालक, कारण की पालकची भाजी मला बनवायची आहे. तर पालकची सुद्धा तुमच्यासोबत मी आता रेसिपी शेअर करणार आहे, तर तुम्ही ब्लॉगवर कंटिन्यू बनवून राहा. तर आता मी पहिला पुदिना वगैरे व्यवस्थित असं साफ करून ठेवत आहे. कसं आहे, आपण तसंच ठेवलं ना सर्व गोष्टी तर काय होतं, आपल्याला सुद्धा चिडचिडपणा होतो. आणि ते फ्रीजमध्ये तसंच ठेवलं ना नरम पडून जातं पानं वगैरे सर्व. त्यामुळे ना जेव्हा आपण आणतो ना त्यावेळेस फक्त एक 15 ते 20 मिनटं द्यायला लागतं बघा ह्या सर्व कामांसाठी, आणि पटकन असं होऊन जात असतं. तर मी पण तसंच करत असते, कारण की आता ही मेथी जी आहे ना ते मी नंतर ना आरामशीर करेल. आपल्याला भरपूर टाईम असतो दुपारच्या वेळेस पण, आणि रिकामी टायमाला आपण करायचं. आणि ज्यावेळेस आपल्याला भाज्या वगैरे पुढच्या दिवशी काय करायचं त्याच्या अलीकडे आपण करून घेऊ शकतो असं आहे. तर आता मी पुदिना वगैरे साफ करून व्यवस्थित ठेवून देत आहे, जेव्हा लागेल तेव्हा पटकन असं आपल्याला यूज करता येतं. तर कोथिंबीर वगैरे पण मी काय करत आहे, फक्त थोडे डेट वगैरे काढून टाकत आहे. आणि बाकी त्याचे जे शिरा वगैरे असतं ते सुद्धा मी घेत असते. कवळेच होते आणि छान होते, गावरान कोथिंबीर आहे मस्त अशी, वास तर खूपच छान येत होता कोथिंबीरचा. तर असे छान भेटले ना भाजीपाला तर छान वाटतं बघा, बरं वाटतं. आणि ह्यावेळेस पालक इतके मस्त भेटलेले ना खूपच, आणि आमच्या घरात पालक खूप आवडीने खात असतं बघा, आणि चांगली सुद्धा असते पालक.
तर माझं निवडून वगैरे झालं. तसंच मी फ्रीजमध्ये पण ठेवून देत होती, कारण की कसं आहे ना, पोरं खूप मध्ये करत होते. त्यामुळे म्हणलं पहिलं व्यवस्थित ठेवून दिलं ना तर बरं होईल, कारण की एकदमच आपण पसारा करून ठेवला ना तर आपल्याला पण खूप गडबड होईल. जेवढं होईल तेवढं निवडल्या. आता फक्त मेथी राहिलेली, तर मेथी 2 गड्डे आहेत. ते ज्यावेळेस आता रिकामी टाईम स्वयंपाक वगैरे करायचा पण वेळ झालेला आहे, खूप वेळ झाला आहे, म्हणजे 1 होत आलेले. त्यामुळे म्हणलं पहिला तर स्वयंपाक वगैरे करते आणि त्यानंतर ना ते साफ करून घेईल नंतर ना TV वगैरे बघताना. आणि आता चला तुम्हाला दाखवते मी कुठं काय काय व्यवस्थित असं ठेवून दिलेलं आहे. तर बघू शकता इथं फ्रूट ठेवलेले आहेत मी, केळी, परत चिकू आहे आणि पायनॅपल, पपई. इथं बघा कुत्रा, मस्त आहे का नाही. तर आता फ्रीजमध्ये खोलू आपण. तर इथं बघू शकता अद्रक वगैरे ठेवलेलं आहे, त्याच्या खाली कोथिंबीर ठेवली, इथं पुदिना ठेवला आहे, इथं पीठ, मसाले, परत ही कोणती नवीन भाजी आहे ते माहीत नाही मला, ह्याच्यात पालक ठेवलेली आहे, परत मिरच्या, टोमॅटो, कांद्याची पात पिशवीत टाकून ठेवलेले आहे. त्याचबरोबर ह्याच्यात आळूचे पानंसुद्धा पिशवीत घालून ठेवलेले आहेत आणि ह्याच्यात गाजर. तर असं आपल्याला पिशवी थोडी मोकळी करून ठेवायची, जेणेकरून पाणी सुटणार नाही. तर असं ठेवायचं आहे. तर ह्याच्यामध्ये हे बघू शकता फणसाची भाजी, फणस हे शेंगा, परत ह्यात शिमला मिरच आणि हे आहे असं व्यवस्थित. हे गवार आहे, त्याबरोबर भेंडी ठेवलेली आहे आणि इथं कारले. तर बाकीचे जे निवडायची भाज्या असतात ना, गवार, वाल वगैरे ना, ते ज्यावेळेस बनवायचं ना त्याचे 1 दिवस अलीकडे मी निवडून घेत असते. नाहीतर ते निवडून ठेवलं ना त्याला असं काळपटपणा वगैरे येत असतो, त्यामुळे मी ते निवडत नाही. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. तर बाय, टेक केअर, काळजी घ्या.